नमस्कार, घरकुल या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. आजचा आपला विषय आहे योग आणि आपलं आरोग्य, आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर प्रवीण डबली, जे योग थेरपिस्ट आहेत, त्यासोबतच माजी NADT योग प्रशिक्षक आहेत. नमस्कार डॉक्टर. नमस्कार डॉक्टर. योग आणि आपलं आरोग्य हा आजचा आपला विषय आहे, आणि जसं की मी उल्लेख केला की दैनंदिन आयुष्यात अनेक आजार उद्भवत चालले आहेत. आपली दैनंदिनी कशी बदलू शकतो, आपलं आरोग्य कसं जपू शकतो, काय सांगाल? योगाला जर आपण बघितलं तर योग ही जीवनशैली आहे आणि आम्ही त्या जीवनशैलीपासून दूर होत चाललेलो आहे. आणि त्याच्याने काय होतंय की रोजच्या जीवनात आम्हाला काहीतरी समस्या, काहीतरी आजार हे दिसायला लागतात. योगाचा जो आधार होता, यम नियम, आम्ही हे सगळं विसरत चाललो. आता नियम राहिलेले नाही आहेत. आम्ही केव्हाही जेवतो, केव्हाही उठतो, कधीही झोपतो, कशाही पोश्चरमध्ये बसतो, आणि हे सगळं करत असताना आम्हाला मानेचा त्रास उद्भवू शकतो, कमरेचा त्रास उद्भवू शकतो, गुडघ्यांना त्रास येऊ शकतो, टाचांचं दुखणं आम्हाला येऊ शकतं, डोकं दुखी, हातात नमनेस, असे अनेक आजार जे रोजच्या जीवनात आम्हाला पाहायला मिळतात. आणि त्याचं मुख्य कारण आहे आमची जीवनशैली. मुलं मोबाईल घेऊन वापरतात, पण त्याचा वापर किती आहे, अति होतोय का, कमी होतोय का, मग कसा त्याचा वापर होतोय. लॅपटॉप आहे, कम्प्युटर आहे, टीव्ही आहे. आज सोफ्यावर बसून आमची मुलं सगळे फोन बघत असतात आणि ते झोपून बघत असतात. झोपून जर फोन बघितला त्यांच्या मानेवर खूप ताण असतो, आणि मानेला जर ताण रोज 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 त्याच पद्धतीत जर मिळत राहिला तर तिथे गॅप तयार होते, आणि मग मानदुखी, हातदुखी, खांदेदुखी हे फक्त मुलांमध्येच नाही तर मुलांच्या आई वडिलांनाही होतं. तर त्याच्यातून जे उद्भवतात आजार, त्याला आम्ही योगाच्या माध्यमातून निश्चितपणे बरं करू शकतो. आधी सकाळी उठल्याबरोबर हातापायाचे व्यायाम जे काही थोडेफार असतील ते स्ट्रेच करून मग अंथरुणावरून उठणे, हा पहिला प्रकार असतो. आणि त्याच्यानंतर तुम्ही 10 मिनिटं, 15 मिनिटं, अर्धा तास, जेही तुमच्याकडे शक्य असेल त्या वेळेमध्ये सूक्ष्म व्यायाम हे करून घ्यायला पाहिजे. सोफा आमच्याकडे आता नवीन पद्धतीप्रमाणे काय झालं की तो लो सिटिंग होत चाललेला आहे. त्याच्यामुळे आम्ही बसताना खाली बसलो, आमचा जो वरचा पोर्शन आहे कमरेच्या वरचा, तो असा आतमध्ये धसल्यासारखा होतो आणि गुडघे आमचे वरती येतात. मग रोज रोज जर तुम्ही त्या पोस्चरला बसलात तर गुडघ्यांना त्रास होतो. खाली बसून भांडे धुणे, काम करणे, याच्यातही बरेचसे आता त्रास व्हायला लागला, कारण की मशिनीचा वापर व्हायला लागला. किचनमध्ये आमची पद्धती बदलली. आम्ही किचनमध्ये बसून स्वयंपाक करायचो आणि भांडे घ्यायला उठायचो. आम्ही वरती आमच्या पाट्या असायच्या, तिथून मग आम्ही भांडे घ्यायचो. आता आम्ही ड्रॉवर काढतो आणि तिथून भांडे घेतो. म्हणजे हातांचे व्यायाम तिथे होत नाही, गुडघ्यांचे व्यायाम होत नाही. तर हा व्यायाम न होण्याचा प्रकार आम्हाला व्याधी देऊन जातो. आपण बोलता बोलता म्हणालात की उठल्याबरोबर सूक्ष्म व्यायाम करायला हवेत. तर हे सूक्ष्म व्यायाम कुठले असतात? आमच्या शरीरातले जितके जॉईंट्स आहेत, हाताचे बोट आहे, रिस्ट आहे, एल्बो आहे, शोल्डर आहे, तुमच्या पाठीचा कणा आहे, कमरेचे जॉईंट्स आहेत, हिप जॉईंट्स आहेत, गुडघा आहे, अँकल जॉईंट्स आहेत. तर हे जॉईंट्स कुठेतरी स्टिफ व्हायला लागतात. आणि काय होतं, आमच्या शरीरातली जर खराब वायू ती बाहेर नाही निघाली तर या जॉईंट्समध्ये ती वायू सडते आणि मग ती आर्थरायटिकल प्रॉब्लेम्स डेव्हलप करते. तर जर आम्ही सूक्ष्म व्यायाममध्ये आमच्या हातांचे बोटं हलवलेत आणि श्वास घेऊन हलवले तर त्याच्यातली जी वायू, त्यातली जी स्पेस असते त्या जॉईंटमध्ये, त्याच्यातली प्राणवायू बाहेर निघते आणि नवीन प्राणवायू आम्ही त्याला रिप्लेस करतो. तर असं जर तुम्ही 15 मिनिटं आपल्या या सगळ्या जॉईंट्सला मोकळं केलं तर तुम्ही बघाल की तुम्ही दिवसभर 24 तास एक नवीन ऊर्जा घेऊन काम करत असाल. तुमचं शरीर थकणार नाही, कारण काय केलं तुम्ही, सगळ्या जॉईंटला एक नवीन संजीवनी दिली. तर सूक्ष्म व्यायाम करताना हाताचे बोटं हलवा, रिस्ट हलवा, एल्बोसाठी तुम्ही जवळ घ्या, खांद्यांना फिरवा, मानेला फिरवा, उजवीकडे, डावीकडे, मागे. ज्याला सर्वायकल असेल त्यांनी समोर वाकवू नये मान. तसंच तुमच्या पायाचे आहे, तुम्ही तितली आसन आपण त्याला म्हणतो, ती करू शकता. गुडघ्यांसाठी व्यायाम करू शकता, सायकलिंग करू शकता गुडघ्यांसाठी. अँकल जॉईंटला तुम्ही फिरवा, अँकल जॉईंट नंतर बोट आहेत तुमची, त्याला तुम्ही फिरवा. त्या व्यतिरिक्त आपण आरोग्यदायी जीवनासाठी आणखी काय त्यात भर टाकू शकतो? त्यात मग एक पूर्ण प्रोग्राम असतो. त्याच्यातले बरेचसे व्यायाम, कमरेसाठी व्यायाम आहेत, मानेसाठी आहेत. हे तर जर तुम्ही सूक्ष्म व्यायाम केलं तर तुमचं शरीर एक आसनं करायसाठी तयार होतं. कारण की तुमच्या शरीरात जर फ्लेक्झिबिलिटी असेल तर तुम्ही दुसरे आसनं करू शकाल, आणि जर ते नसेल तर मी सांगेल की दुसरे आसनं तुम्ही करू नका. त्याच्यानंतर प्राणायामाची जोड त्याला खूप आवश्यक असते. प्राणायाम तुमचं शरीरातील ऑक्सिजन लेवलला वाढवेल. आणि तसंही योग जे सांगितलेलं आहे ते मानसिक, शारीरिक आणि बौद्धिक हे तिन्हीचं संतुलन जर आपण करू शकलो या योगाच्या माध्यमातून तर निश्चितच आपलं शरीर निरोगी राहील. प्राणायाम काय करतो, तुमच्या मनाला स्थिर करतो, आणि आसनं काय करतात, तुमच्या शरीराला ऍक्टिव्ह करतात. म्हणजे शरीर आणि मन यांचं जर संतुलन झालं तर हा योग तयार होतो.
आणि याच्यातून तुमचं निरोगी शरीर तयार होतं. तर म्हणून आसनं, त्याच्यानंतर प्राणायाम, त्याच्यानंतर तुमचं आहार विहार, जे काही तुम्ही जेवता त्याला पौष्टिकता आपण ज्याला म्हणतो एक, ते संपूर्ण आहार तुम्ही घ्यायला. आधी आम्ही काय करायचो, जेवायला बसन, जेवत काय वरण भात भाजी पोळी कढी चटण्या या प्रकारचं एक संपूर्ण जेवण असायचं. आता आम्ही फक्त जेवलो तर भाजी पोळी, कारण की लवकर जायची घाई असते म्हणून भाजी पोळी जेवलो की निघालो. मग काय ऑफिसमध्ये जाऊन काय डब्बा काहीतरी खाल्ला, काय तर भात वरण भात जेवून घेतलं. म्हणजे आमची जी जेवायची पद्धत आहे ही बदललेली आहे. तर जीवनशैलीचा हा पूर्ण चक्रच आपलं बदललेलं आहे. तर सगळ्यात उत्तम म्हणजे तुमच्या जीवनचक्राला, तुमच्या शरीराच्या, तुमच्या राहणीमान, तुमचं जेवण खाऊन याला एक नियमितपणा द्या. रात्री उशिरा झोपण्यापेक्षा लवकर झोपा, सकाळी उशिरा उठण्यापेक्षा लवकर उठा. आणि तुम्हाला एक मोठा बदल सांगतो, सकाळी तुम्ही कोणीही एक प्रयोग करून बघा की सूर्य उगवायच्या आधी जर तुम्ही उठलात तर तुमच्या शरीरातली एनर्जी ही जास्त असते, एक फ्रेशनेस असतो. सूर्योदयानंतर जर तुम्ही उठलात तो तुमच्या शरीरात आळस जास्त असतो. पण तुम्ही करून पाहावी आणि नंतर आपल्या जीवनशैलीला बदला, तर तुम्हाला निश्चित त्याचा फायदा होईल आणि तुमचा वेळही तुम्ही मॅनेज करू शकाल. आपण प्राणायामाचा देखील उल्लेख केला मानसिक योगासाठी. तर प्राणायाम करण्याच्या अनेक पद्धती आहेत आणि बरेच समज गैरसमज आहे त्याला घेऊन, तर त्याविषयी काय सांगाल? शास्त्रशुद्ध पद्धत जर आपण बघितली तर प्राणायामाला बसण्यापूर्वी तुम्ही आसनं करा. तुम्हाला स्थिरम सुखम आसनम अशी त्याची एक परिभाषा योगाने केलेली आहे. जर तुम्ही स्थिर बसू शकलात काही मिनिटं, पाठीचा कणा हा सरळ ठेवलात आणि नंतर तुम्ही डोळे बंद करून श्वासावर नियंत्रण करत श्वासाला पाहात जर तुम्ही प्राणायाम केला तर निश्चितच त्याचा फायदा होतो. आणि प्राणायाम खूप कठीण नाही आहे, तुम्ही जसं बघताय तसं नाही आहे, खूप सोपं आहे. शरीर स्थिर असायला पाहिजे, पाठीचा कणा स्थिर असायला पाहिजे, फक्त श्वास येतोय आणि श्वास जातोय, त्यात अनुलोम विलोम म्हणतात, त्याला काही लोक नाडीशोधन म्हणतात. हा एक साधा प्राणायाम आहे, हा कोणीही करू शकतो. डाव्याकडून घेणे, उजवीकडून सोडणे, परत उजवीकडून घेणे, डावीकडून सोडणे, इतका सोपा हा प्राणायाम आहे. पण याला करताना जितका तुम्ही घेताय श्वास, डोळे बंद करा, कॉन्सन्ट्रेट करा आणि 5 काउंट पर्यंत श्वास घ्या. काउंट सेकंड प्रमाणे असले पाहिजे. सोडताना तेवढं सोडा, परत घ्या, परत सोडा, असे 5 राऊंड करा. त्याच्यानंतर जितकं तुम्ही घेताय 5 काउंट, 10 काउंट पर्यंत त्याला सोडा. डबल रेशोमध्ये त्याला तुम्ही बाहेर सोडा. परत 5 काउंट घ्या आणि 10 पर्यंत बाहेर सोडा. एवढे 2 प्राणायामही साध्याप्रमाणे आपण प्रत्येक व्यक्तीने केले तर त्याची ऑक्सिजन लेवल शरीरातली वाढेल आणि जो दिवसभर त्याला लागणारा ऑक्सिजन आहे त्याच्या मेंदूपासून शरीराच्या हालचालींना तो पुरवठा हा एक्सेस करेल. प्राणायामाचे अनेक प्रकार आहेत, 7, 8, 9 प्रकार भरपूर आहेत. त्याला जितक्या व्हेरिएशन तुम्ही करता येईल, भस्त्रिका आहे, कपालभाती आहे, अनुलोम विलोम आहे, उज्जाई आहे, शीतली आहे, असे अनेक प्रकार आहे. पण ते वेळोवेळी करायचे असतात आणि ते तुमच्या योग्य शिक्षकाकडून जर तुम्ही शिकून माहिती करून घेतलीत तर मला वाटतं ते जास्त उत्तम राहील. त्या व्यतिरिक्त तिसरा आपण उल्लेख केला होता बौद्धिक योग, त्यासाठी आपण काय करू शकतो? मानसिक तो तुम्ही करताय प्राणायाम, शारीरिकही तुम्ही करताय. ज्यावेळेस या दोघांचं एक मिलन, आपण संतुलन म्हणता येईल, त्यावेळेस तुम्ही बौद्धिकतेकडे जाऊ शकाल. विचार करण्याची शक्ती तुमची वाढेल, मन शांत राहील. एका तलावाकडे जर तुम्ही सरोवराकडे बघितलं तर एक शांत प्रकारे असतं आणि सरळ हवा वाहत असते. तेवढं शांत मन जर तुमचं झालं तर तुम्ही बौद्धिकतेकडे ऑटोमॅटिकली जाल. तुमचे विचारसरणी बदलेल, तुमची विचार करण्याची शक्ती वाढेल, नवीन नवीन विचार तुमच्या मनात येतील, नवीन आयडियाज येतील आणि त्याच्यावर तुम्ही शांत चित्ताने मंथन करू शकाल. तेव्हा तुमची ही बौद्धिक लेवल वाढेल. पण त्याच्यासाठी शारीरिक आणि मानसिक याचं संतुलन होण्याची खूप गरज आहे आणि ते करण्यासाठी तुम्हाला योग करावा लागेल, आसन करावे लागतील, रोजच्या जीवनातले नियम हे ठरवावे लागतील आणि त्याच्यानंतर प्राणायाम आहे. मग तुम्ही ध्यान, धारणा, साधना जे काही तुम्ही पुढे कराल त्याच्यातून तुमचं बौद्धिक विकास हा होत राहील. सरते शेवटी अतिशय महत्त्वपूर्ण असा प्रश्न मी इथे विचारेल की आपलं आरोग्य योगाद्वारे चांगलं राहावं यासाठी आमच्या सर्व श्रोत्यांना आपण काय मार्गदर्शन कराल? सर्वात आधी तर रात्री झोपण्याच्याकडे जो प्रकार आमच्याकडे झालेला आहे त्याला तुम्ही नियमित करा. म्हणजे 12च्या आधी तुम्ही झोपला तर तुम्ही बघाल की तुमची झोप ही 4:30, 5, 5:30ला आपोआप उघडेल. तेच तुम्ही रात्री 12 नंतर झोपला तर तुमची झोप सकाळी सूर्योदयानंतरच तुम्हाला जागेल, अशी त्याची एक अलार्म सिस्टम आपल्या शरीरामध्ये असते. करून बघा की तुम्ही 12च्या आधी झोपा आणि 12 नंतर झोपा. त्याचप्रमाणे सकाळी उठताना नाही, सूर्योदयाच्या आधी उठा आणि सूर्योदयाच्या नंतर उठा. याचा अनुभव स्वतः घ्या, म्हणजे तुम्ही स्वतः त्यात बदल करा. रात्री झोपताना कधी मोबाईल पाहू नये. मोबाईल जर घरी गेला दूर ठेवा,
कारण की त्याच्या रेस जे असतात ते आम्हाला डोळ्यांना झोपूच देत नाही, ते सिग्नल देत नाही की आता तुला झोपायचं. आणि झोपायच्या आधी जो काही तुम्हाला मंत्रोच्चार येत असेल, जो काही तुमची आयडियोलॉजी असेल, त्याचा एक मंत्र, त्याचं नामस्मरण ते तुम्ही 2 मिनिटं 5 मिनिटं बसून आपल्या बेडवर करा. आणि दिवसभराच्या ज्या घटना तुम्ही करून आलात, जे काही काम होईल त्याचा एक रिव्ह्यू करा आणि सोडून द्या. पहा तुम्हाला 5 मिनिटात झोप लागेल. त्याच्यानंतर सकाळी उठून जेव्हा केव्हा तुम्ही उठाल 5 वाजता, 5:30ला, 6:30ला, उठल्याबरोबर आपल्या बेडवरच बसून 5 मिनिटं शांत बसले राहा. कारण की त्यावेळेस तुमचं शरीर मन एकदम शून्य असतं, कोणतेही विचार नसतात, कोणतीही धावपळ नसते. 5 मिनिटं शांत बसा, त्याच्यानंतर चला. त्याचप्रमाणे उठल्याबरोबर लोक उशीर झाला म्हणून पळतात, असं करू नका. झोपेतून उठल्यावर आपल्या बेडवर 1 मिनिटं बसा, 1-1.5 मिनिटांनंतर उठून उभे व्हा, स्थिर करा आणि मग चालायला लागा. नाहीतर आपल्याकडे बरेच लोकांना, वरिष्ठ माणसांना जे 40च्या नंतर 50च्या नंतर आहेत, हे उठून जर पटकन चालायला लागले की डोकं गरगरायला लागतं आणि ते पडतात, ते दुर्घटना होण्याची चान्स. तर हे करताना थोडासा हा विचार करा. उठल्याबरोबर नित्यक्रम करून जर तुम्ही व्यायाम करू शकलात अर्धा तास स्वतःसाठी तर तो करा. वेळ नसेल तर वेळेला ऍडजस्ट करून करा, पण तो करा. त्याचप्रमाणे सकाळी मग आहार, तुमचं जेवण, याच्या वेळा निश्चित करा आणि जेवणात पौष्टिकता घ्या. नुसती भाजीपोळी जेवलो किंवा वरण भात जेवलो किंवा नूडल्स खाऊन घेतले असं करू नका. याच्यापासून थोडं दूर ठेवा आणि सात्विक भोजन तुम्ही करा, पूर्ण भोजन करा. भोजनामध्ये 6 तासाची गॅप देऊ शकला, 6 ते 8 तासाची, तर उत्तम. नंतर जे काही तुमच्या सवयी आहेत त्या तुम्ही घ्या, चहा असेल, कॉफी. पण या वर्किंग वुमेन्स किंवा वर्किंग माणसं जी असतील किंवा काम करणार असतील, यांना एक सल्ला मी देईल की थोड्या वेळाने 3-3 तासांनी आपल्या खांद्यांना वर खाल करा, आपल्या खांद्यांना बसल्या बसल्या रोटेट करा. आपलं मागचा स्कॅप्युलर 2 हाडं जे असतात त्याला फिरवा आणि उलट सरळ दोन्हीकडून फिरवा. तो रिलीज जर तुम्ही 2-2, 3-3 तासांनी केलात, 1च मिनिटं लागतो हे करायला, केलात तर तुम्हाला निश्चितपणे सर्वायकल आणि मानेचा त्रास येणार. तसंच घरी गेल्यावर स्वतःला फक्त शवासनामध्ये 10 मिनिटं ठेवा. काही विचार करू नका, फक्त श्वास येतोय, श्वास जातोय एवढंच लक्ष द्या. तुम्ही बघाल की तुमची थकलेलं शरीर हे 10 मिनिटात परत एनर्जेटिक होऊन जाईल. तर हे केल्यावर तुम्हाला आल्यावर थकवा जाणवणार. आणि झोपायचा जो प्रकार आहे, तर एक लक्ष द्या की तुमच्या गादीवर असं शेप तयार झाला असेल तर ती गादी ताबडतोब बदला. कारण की अनेक व्याधी त्याच्यातूनही उद्भवतात, मानेच्या, कमरेच्या. आणि मग होतं काय, आम्ही डॉक्टरांकडे औषध घेऊन येतो आणि हे सांगतो आराम झाला नाही. त्याचं कारण असं आहे की आम्ही औषध तर घेतो, पण आम्ही आमच्या सवयी बदललेल्या नाही. तर या सवयी जर तोडायच्या असतील तर तुम्हाला औषधांसोबत तुमच्या सवयींना बदलावं लागेल, तुमचे पोश्चर्स बदलावे लागतील. तर निश्चितपणे तुमचं आरोग्य हे निरोगी राहील आणि योग त्याच्यात तुम्हाला मदत करेल. कारण की योग जीवनशैली आहे, त्याला एक जीवनशैली म्हणून अडॉप्ट करा. डॉक्टर प्रवीण डबली, आपण इथे आलात आणि योग आणि आपलं आरोग्य या विषयावर आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार. श्रोते हो, योग आणि आपलं आरोग्य या विषयावर सुप्रसिद्ध योग थेरपिस्ट आणि माजी NADT योग प्रशिक्षक डॉक्टर प्रवीण डबली यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या घरकुल या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरजपुरे. ही आकाशवाणी नागपूर